माया जाने दो प्रकार की, काया जाना जाने खाय। एक मिला राम को, एक नरक दे जाए रे। हे शरीर नरकालाही जात आणि देवगतीलाही जात. त्याला कारणभूत आहे धन संपदा. हे संपत्ती धन दौलत 2 रुपये आहेत. कोणी गोष्ट जाणतो तोच या गोष्टीचा उपयोग करू शकतो. एक संपत्ती रामाकडे म्हणजे 7 लोकांकडे घेऊन जाते. आज्ञाने भेटत घडते आणि दुसरी संपत्ती नरकाला घेऊन जाते. याचा अर्थ संपत्तीचा उपभोग दान धर्म करण्याने पुण्य संपादन करण्याचे आयुष्य कल्याण आहे. परंतु संपत्तीचा संचय साठा केल्याने मानव नरकाच्या द्वारामध्ये उभा राहतो, नरकातच जातो. जिथं धन संपत आहे तिथं वादविवाद असतो. माया मुही मन मुहा, मरी मरी शरीर आशा तृष्णा मुही कधी कहे रे कबीरा. जितके धन संपदा वाढत जाईल तितकी आशा वाढत असते आणि संत आशा आणि निराशाला छाटत असतात आणि अज्ञानाची आशा निराशा अशी वाढते. त्या मनुष्याला मृत्यू आल्याला सुद्धा समजत नाही. ना संपत्ती नष्ट होते ना मन मारले जाता. बस केवळ पुन्हा पुन्हा शरीरच मरते आणि त्याच्या सर्व आशा इच्छा इथे राहतात. ते शरीर पुन्हा पुन्हा जन्म घेते. धन साठवलेला असलं तर तिथं सर्प होऊन राहावं लागतं. इतकी धनाची लालसता खराब आहे. श्रीमंतापेक्षा भीक मागून खाणारे सुखी आहेत. कारण ती मरत्या त्यावेळेस त्याचं काही इथं नसतं, कारण त्याने साठवलेलंच नसतं. ती कुत्र्या डुकराला सांभाळून प्राण्याला सांभाळून पुण्य कमवू शकतात, पण धनवानाकडून काही होऊ शकत नाही, कारण त्यानं चोरून धन आणलेलं असतं. धन जमा करणारी पुढारी आहेत आणि पुढारी आहेत आणि तिचे धन जमा होते. कष्टाने धन जमा होतच नाही. आता भागवतात सांगितलंय संपत्ती आणि पडद्याआडाचे सावली दोन्ही एकासारखे आहेत. फरक कोणी जाणू शकत नाही. विरळ संपत्ती आणि सावलीचा कोणी पकडू शकत नाही. एक मनुष्याची सावली असते आणि एक धन संपत्ती असते. त्या सावलीला धरता येत नाही आणि संपत्तीला पकडता येत नाही. रामकृष्ण.